नमस्कार, एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। सध्या आपण संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेले अमरावती डेपो या ठिकाणी आलेलो आहे आणि अमरावती डेपोमध्ये आलेलो असता माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता का या ठिकाणी गत 37 वर्षापासून पानपोईची सुविधा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या संस्थेमार्फत देणं, जसं की आपण बघू शकतो का हे जे पानपोई आहे हे गत 37 वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे आणि 37 वर्षापासून सुरू असताना या ठिकाणी हे सेवेधारी आहे आणि विनामूल्य सेवा पुरवून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून तसे विदर्भातून येणारे प्रवाशांना हे या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची तहान भागवतात। अंड पाणी पाजून प्रत्येक प्रवाशांना ते तृप्त करतात। जसे की बघू शकतो का महान तपस्वी 1008 संत श्री सीतारामजी बाबा चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती पानपोई हे महत्त्वाची पानपोई अमरावती शहरातील आहे आणि अमरावती शहरातील असून तब्बल 37 वर्ष या पानपोईला पूर्ण झालेले आहे आणि पूर्ण झाले असता या ठिकाणी आपल्यासोबत जे या पानपोईचे संचालक आणि जे कोणी महत्त्वपूर्ण ते आपल्यासोबत आहेत त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया। गत 37 वर्षापासून तुम्ही विनामूल्य सेवा या अमरावती डेपोमध्ये देत आहे, नेमकं काय सांगा? मी 1989 पासून ही पानपोई महान तपस्वी 1008 संत श्री सीतारामदासजी बाबा पानपोई ही त्यांनी स्वतः इथं हवन करून सुरुवात केली। याचे संचालक होते म्हणजे खास विशेष म्हणजे चुनीलालजी मंत्री बाबूजी, त्यांना बाबूजी म्हणत असत। त्यांनी ही सुरुवात केली। त्यांनी ही सुरुवात केल्यानंतर 22 वर्षापर्यंत मला काहीच माहीत नव्हतं। 23व्या वर्षी मला त्यांनी पकडलं। त्या सतत त्यांच्यासोबत मी 5 वर्ष राहिलो। त्यानंतर ते शांत झाले। ते शांत झाल्यानंतर ही पानपोईची जबाबदारी माझ्याकडे दिली। ही सर्व सेवाधारी सोबत असतानाच होते। याकरिता 60 सेवाधारी असे आहेत जे परमनंट इथं नेहमी तास 2 तास सेवा देऊन तसेच आपापला धंदा सुद्धा करतात। या पानपोईचे विशिष्ट एकच आहे, 108 राजनाची ही पानपोई सतत 6 मग्गे चालत असून 24 ग्लास चालतात। सतत रोज 30 ते 35 हजार लोक इथं पाणी पितात। त्यानंतर विशेष म्हणजे सकाळी 9 वाजता नाश्ता सुद्धा दिला जातो 700-800 लोकांचा। दुपारी शरबत दिले जाते। संध्याकाळी सकाळी आरती होते। तर याच्यात सर्व आम्ही चांगले लोक आमच्यासोबत जुडलेले आहेत। त्यांच्या कारणामुळे ही पानपोई व्यवस्थित चालते। एकंदरीत या पानपोईमध्ये जे पाण्याचे वाटप करते दिवसभर सकाळी 9 वाजतापर्यंत संध्याकाळी 10 वाजेपर्यंत, नाही हे पानपोई विनामूल्य करते का ते रोजंदारीवर? नाही हे इथं जे सेवेदारी आहेत फक्त सेवेदारी आहेत। इथं कोणी कामदार नाही आहे। कामदार सर्वचे सर्व मानधनी सेवाधारी असून हे 24 तास पानपोई चालू राहते। ही गुढीपाडव्यापासून सुरू झालेली पानपोई 3 जुलैपर्यंत सतत चालू राहते 24 तास। आज तुमच्या पानपोईला तब्बल 37 वर्ष पूर्ण झालेले आहे। अशी अखंडित सेवा तुमची पूर्ववत सुरू राहील का? पूर्वरित आमची व्यवस्था हीच आहे। ही सेवा पूर्वरत अशीच चालली पाहिजे। त्याकरता आमची सर्व नवीन टोळी तयार करणं चालू आहे। सतत सेवाधारी इथं येत राहतात। कोणी तन मन धनानं या इथं पानपोईला सर्व जुडलेले आहेत आणि ते सर्वजण आम्हाला सहयोग करतात। या अमरावती शहराचं एक विशेष तसंच वाहक चालक, पाणी पुरवठावाले, पोलीस डिपार्टमेंट हे सर्व आम्हाला मदत करतात। त्या कारणामुळे हे पानपोई व्यवस्थित चालते। एकंदरीत इथं पानपोईसाठी किती माठाची व्यवस्था केलेली आहे आणि एकंदरीत दिवसभरातून किती लिटरचं वाटप होतं? 108 राजनाचा इथं सुरुवातीला 108 राजन लावतो आम्ही। ते कधी 1-2 असे फुटत आजच्या परिस्थितीला 90 राजन उपस्थित आहेत। हे 90 राजनाचं पाणी थंड होते। ते पाणी आम्ही इथं सतत पाजत राहतो। हे महानगर जो नळ विभाग आहे त्यांच्याकडनं आम्ही ॲडव्हान्स भरून 100 दिवसाचा ॲडव्हान्स भरून हे पाणी आम्हाला पुरवण्याची विनंती करून ते आम्हाला पाणी पुरवतात व सतत त्यांची सुद्धा याच्यात सहभागी सेवा आहे। त्या कारणामुळे हे पानपोई व्यवस्थित चालते। एकंदरीत दिवसभरातून किती लिटर पाणी? हे इथं 20,000 लिटर पाणी रोज लागतात। 20,000 लिटर लोक रोज लागते। 30 ते 35 हजार लोक इथं सतत रोज पाणी पितात। आम्ही बॉटल सुद्धा भरून देतो। 5 लिटरची कॅन ड्रायव्हर कंडक्टर यांना सुद्धा भरून देतो। आणि बसमध्ये जाण्याकरता ते जे 12 लिटर 15 लिटरची जे बॉटल
बॉटल असते हे सुद्धा आम्ही भरून देतो. 24 तास सतत सेवा चालू राहते. रात्रीचे इथं सेवाधारी येत राहतात. डॉक्टर लोक आहेत, वकील लोक आहेत, हे कोणी नवे जोडपेवाले फिरणारे राहतात. तेही सुद्धा इथं येतात व सेवा देतात. एकंदरीत हा जो पूर्णपणे पाणी पुरवठा या ठिकाणी होतो कुठल्या माध्यमातून? हा नळ घेतलेला आहे. नळाचं पाणी आहे सर्वचं सर्व, आणि पाणी पुरवठ्याचा नळ आम्हाला येतो. आणि एकंदरीत दिवसातून किती प्रवासी या पाणपोईचा लाभ घेतात? 35,000. 35,000. हा, 35,000 लोक.